आज ना मला एक लहान बाळ भेटलं होतं. ते बाळ एवढं क्यूट होतं ना, की मला मोह आवरला नाही तुम्हाला दाखवण्याचा. एक वेळेस त्याच्याकडे बघून मला वाईटही वाटलं, की या लेकरांवर ही वेळ येते का? मला तिचा भाऊ म्हटला, की आमचे आई-वडील नाहीयेत म्हणून. कदाचित तिचे आई-वडील असतील कारण की हे लेकरं कधी-कधी खोटंही बोलतात. पण हे लेकराकडे बघून खरंच मला वाईट वाटतं, की कोणाच्याही लेकरांवर अशी वेळ नाही आली पाहिजे. म्हणजे ते बाळ एवढं रडत होतं ना, कारण की त्याला भूक लागलेली होती. त्याच्यासाठी मी इथं सेव घेऊन दिली आणि त्याला थोडी खाऊही घातली. तेव्हा तो शांत झाला कारण की त्याला खूप रडू येत होतं आणि त्याचं रडू बघून मला खूप त्रास होत होता. आपल्या व्हिडिओमधून येणाऱ्या पैशांची मी वेगवेगळ्या प्रकारे इथं मदत करत असतो लोकांना. कारण की एका ताईचं म्हणणं होतं की दादा तू दररोज एकाच ठिकाणी नको जात जाऊ वाटण्यासाठी, कारण की त्या लोकांना सवय होऊन जाईल बसून खाण्याची. त्यामुळे आता मी ठरवलेलं आहे की प्रत्येक वेळेस कुठेतरी कोणी भेटलं आपल्याला त्याची मदत करायची. मेन म्हणजे ज्या व्यक्तीला खरंच भूक लागलेली आहे त्याचं पोट भरणं हाच आपला खरा एक उद्देश आहे. या तिघा भावंडांना मी बाय बाय केलं आणि माझ्या पुढच्या कामाला लागलो. आज आपण सगळ्यांसाठी घेतले होते वडापाव आणि वडापाव देऊन यांचं पोट भरणार होतो. माझ्या या कामाला काही लोक चांगलेही म्हणतात, काही लोक वाईटही बोलतात. जे लोक वाईट बोलतात त्यांचं मला काही एक देणं घेणं नाहीये. मी जे काम करतोय ते माझ्या मनाला पटतंय म्हणून मी करतोय. आणि माझं जर कधी हे काम तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला जास्त काहीच नाही करायचंय, फक्त आपल्या पेजला फॉलो करून घ्यायचंय. कारण की तुमचा एक फॉलो कोणत्या तरी गरीबाचं पोट भरू शकेल. आपल्या या उपक्रमामध्ये काय वेगळं करता येईल हे मी तुमच्यावर सोडून देतो. कारण की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा या उपक्रमामध्ये आपण अजून काय ऍड केलं पाहिजे. बाय बाय.